तो एकतर प्रचंड जेंटलमन आहे, खूप अत्यंत सरळ मुलगा आहे खरंच. म्हणजे ह्याच्यामध्ये मस्करीसाठी पण जागा नाहीये कुठेच. आमचा अभि असा नव्हता बाई. भांड ना, बोल बोल अजून बोल. दिवस असं झालं होतं की मी तिला म्हटलं आज नको वाचूया, आपण आज डायरेक्ट जे होईल ते करूया. लग्नाचा शॉट या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला मी आता आली आहे आणि खरं तर कमाल धमाल अशी एंट्री झाली आहे प्रियदर्शनी आणि अभिजितची. एकतर खूप कमाल दिसत आहेत दोघं एकत्र. खूप स्वागत दोघांचं. कसे आहात? कुडकुडत. मस्त आहे मस्त आहे. मला पडू शकतात आधीच मी देते कारण का आमचे इंडिव्हिज्युअली तुम्हा दोघांचे आम्ही सगळे फॅन आहोतच तुमच्या कामांचे. पण आत्ता स्क्रीनवर दोघांना एकत्र बघायला इतकी मजा वाटत होती की आता कधी हे कोण काय पंच मारेल, कधी काय लवीडवी बोलून जाईल, हे आम्हाला उत्सुकता होती की कोण काय बोलेल. कसं म्हणजे तुमच्या दोघांचा पहिल्यांदा काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता आणि आत्ता पहिल्यांदा ट्रेलर बघताना काय होतं की हां केलं आहे आपण बरोबर? हो, म्हणजे ते तर वाटतच होतं की काहीतरी बरं केलेलं आहे वगैरे, किंवा हे कसं दिसणार आहे, काय दिसणार आहे, अशी धाकधूक होतीच. पण खूप मज्जा आली मलाच ट्रेलर बघताना. आम्ही दोघेही असे होतो की यार अजून एकदा दाखवा, अजून एकदा दाखवा. आणि एकत्र काम करायचा अनुभव खूपच छान होता. मला वाटते की जेव्हा दोन ॲक्टर्स एकमेकांचा रिस्पेक्ट करतात, जे की युजली पहिल्या भेटीत होतं, ते कधीकधी मैत्रीमध्ये किंवा ओळखीमध्ये मिसही होऊ शकतं. पण ते अनोळखी ॲक्टर्स पहिल्यांदा एकत्र काम करताना ही गोष्ट खूप जास्त असते, रिस्पेक्ट. तर तो असल्यामुळे आम्ही खूप कॉर्डियल आणि एकमेकांना समजून घेत, एकमेकांची फ्रिक्वेन्सी जुळवत अख्खी फिल्म केली, जे करताना आमची मैत्रीही झाली आणि सीन्स पण खूप छान काय फुलले, करेक्ट. त्यामुळे मजा आली अभिसोबत काम करताना. काम म्हणजे ऑब्व्हियसली मला प्रियदर्शनी माहिती होती आणि मला तिच्यासोबत काम पण करायचं होतं बिकॉज ही इज अ ट्रिमेंडस ॲक्टर, म्हणजे कमालीची ॲक्ट्रेस आहे ते. सो मला ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मला एका पॉईंटला थोडंसं धाकधूक पण होती, कारण मला नेहमी असतं की समोरच्याची वर्किंग स्टाईल काय असेल, कारण ही फिल्म टोटली आमच्या दोघांवरती. खूप सारे डायलॉग, भले भले मोठे मोठे सीन्स, आणि तो पूर्ण अख्खे सीन्स आम्ही शूट केलेत एकाच वेळेस, वन शॉट वगैरे असेल. सो काय वर्किंग स्टाईल असेल, आणि ऑब्व्हियसली तिची स्टाईल खूप वेगळी आहे आणि त्यातून पण म्हणजे मजा आली. शिकायला पण खूप मिळालं की अरे यार अशा पद्धतीने पण काम होऊ शकतं. खूप रिहर्सल करते ती आणि खूप म्हणजे मला असं झालं होतं. आणि ती कधीच सॅटिस्फाईड नसते की हा सीन ओके झाला, नाही, तिचं असं असतं की अजून एक करूया. पण तीच तर ब्युटी आहे की तिच्या याच्यामध्ये प्रत्येक टेक वाईज काहीतरी वेगळं निघतं आणि खूप गोष्टी छोट्या छोट्या लेअर्ड आणि नुआन्स्ड होऊन जातं. कॅरेक्टर पण म्हणा, तो सीन पण म्हणा. सो एक कमालीची गोष्ट आहे. जसं ती म्हणाली की आम्ही पहिल्याच भेटीत आम्ही खूप प्रोफेशनली भेटलो आणि आम्हाला एकमेकांबद्दल रिस्पेक्ट होताच, आदर होतात कामाबद्दल पण, आणि तो माणूस म्हणून पण नंतर झाला आफ्टर 2-3 days ऑफ वर्किंग टुगेदर. सो इट वॉज अ व्हेरी स्मूथ, मी म्हणेन की एक्सपिरियन्स, की कमाल मजा आली. काही टेन्शन नव्हतं, काही हे नव्हतं, काही की काय टँट्रम्स असतील, काय नथिंग लाईक दॅट. खूप इझी गोईंग होतं शूट. आणि मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे आपण काय थोडा विरंगुळा आपल्या डेली लाईफमधून केऑस तर सुरू आहे, पण पिक्चर बघताना आपण ते विसरून ह्याच्यामध्ये रमून जातो. आणि आम्ही ट्रेलर म्हणजे 5 मिनटासाठी टोटली रमलो होतो. आणि आता तुमची एंट्री तुझी घोड्यावरनं झाली आणि तुझी पालखीतनं झाली, पण हा तुमचा झोन आहे का की तुम्हाला कितपत आवडतं हे सगळं फिल्म? शून्य. पण मला पर्सनली नाही आवडलं, पण मी हिला पालखीत बघितलं ना, मला मस्त वाटलं असं की यार मस्त एकदम एन्जॉय करत होते. हां, एकदम एन्जॉय करत होती. मी तिकडे काय झालं की मी घोड्यावर बसलो, मी एन्जॉय करायला गेलो, तेवढ्यात जोरात काहीतरी वाजलं, असं फटाके फुटला. अगं तो एवढा उडाला आणि माझं असं मला घाम वगैरे फुटला. तरी पण मी आपला ओके की हे ह्याच्यासाठी पण सरप्राईज होतं, जे आम्हीच नव्हतो सरप्राईज झालो हे सगळं बघून. पण मला सांग, पूर्ण सिनेमा शूट होताना दोघांनी एकमेकांच्या डोक्याला शॉट दिला आहे का? असं कधी मस्तीमध्ये किंवा एक मैत्री होते आपण आणि कम्फर्टेबल होतो आणि एकमेकांचे प्रँक्स करतो, असं झालं आहे? नाही अगं, तो एकतर प्रचंड जेंटलमन आहे, खूप अत्यंत सरळ मुलगा आहे खरंच. म्हणजे ह्याच्यामध्ये मस्करीसाठी पण जागा नाहीये कुठेच, इतका तो सरळ आणि साधा आहे. तर त्यामुळे तो प्रँक एकदा विचार सगळ्यांना. तो सिरियलला जाऊन बदलला असेल, पण फिल्म करताना असं नव्हतं. आमचा अभि असा नव्हता बाई.
त्यामुळे तो काही प्रँक करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यात खूप किडे आहेत, पण असं बघून असं वाटायचं की नको, कशाला उगाच कशाला आपण या व्यक्तीची छेड काढू, नको छान चाललंय त्याच्या आयुष्यात, आपण ओके हे करूया. तर त्यामुळे रादर भांडताना पण तो खूप जेंटली भांडायचा की नको एवढंच, हे जरा हे वाटेल का, असं वाटेल का, असं त्याला वाटायचं. मीच त्याला एक दोनदा म्हणाली, यार भांड ना, बोल अजून बोल, अजून तू बोल ना मला, हे तू बिंदास बोल वगैरे असं. तर मीच त्याच्या डोक्याला शॉट दिलाय. पण अभि सिरियलमध्ये सुद्धा सध्या लग्नाचा शॉट सुरू आहे. आता मूवी तुझा येतोय लग्नाचा शॉट. मला सांग की ओव्हरऑल आयुष्यात काय, कोणत्या प्रकारचा शॉट तुला नको वाटतो की हा नको आहे बाबा, ह्याच्यापासून जरा लांबच राहायचं? राजश्री मराठी ना खतरनाक खतरनाक प्रश्न, हा असा एकदम एलॅबोरेटेड प्रश्न आहे. उत्तर कसं देऊ मी? मला ना ॲक्च्युली म्हणजे आय एम हॅपी की ह्या गोष्टीबद्दल जी मी सांगणार आहे की मला ना झोप नाही मिळत आहे. म्हणजे ना प्रॉपर झोप नाही होते. सो मला ना असं वाटतं की यार मला हो ना बघ ना, अरे यार काय, तर आय एम हॅपी की हे सगळं चाललं, आय एम सो ग्रेटफुल. पण मला असं वाटतं एक वेगळ्या पद्धतीने शॉर्ट, म्हणजे कुठेतरी झोपेचा शॉर्ट द्या आणि मी झोपून जाईन थोडा वेळ, 10 तास कंटिन्युअसली. उलट्या पद्धतीने उत्तर दिलं मी. मला सांगायचं, मला प्रियदर्शनीने तसा डोक्याला शॉट नाही, पण इन अ वे मी सांगतो ना, तिची वर्क प्रोसेस खूप वेगळी आहे. आणि आम्ही लोकेशनवर जायचो ना, फ्रॉम आम्ही जिथे राहायचो ते लोकेशनवर जायचो हॉटेलपासून. सो ती ना खूप बेकार फोकस असते. ती बेकार म्हणजे बेकार. आणि माझं कसं असतं ना, सकाळी मी उठल्यावर माझ्या 2-3 कॉफीज असणार आणि मला त्या ट्रॅव्हलिंगमध्ये ना मला निसर्ग बघायचा असतो, मला सूर्य बघायचा, मला सन घ्यायचा आहे की थोडं सोडा असं. पण नाही, ही वाचूया ऑब्व्हियसली, कारण ती गरज पण तशी होती, कारण आम्ही लोकेशन्सवर वेगळ्या शूट करतो, मोठे डायलॉग्स वाचूया. आणि माझं सुरुवातीला तर मी असं पटकन बोलायचो नाही, आता पण नाही बोलत, पण तरी पण ओके वाचूया. मी काही नंतर हळूहळू तिला एकदा बोललं, एक दिवस असं झालं होतं की मी तिला म्हटलं आज नको वाचूया, आपण आज डायरेक्ट जे होईल ते करूया. आणि त्यावेळेस मी सनराईज बघितला सकाळी 7-6:30 वाजता आणि मला बरं वाटलं. थंडीमध्येच आम्ही शूट करतो. खूप दिवसांनी बघितलं मी सनराईज. पण तुला हे जाऊ का, मिस झालं ती जोक सपाट, पण ती जी मजा यायची ना, ती जेव्हा म्हणायची आपण सीन्स वाचूया, खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळायच्या त्या सीन्समधून. किंवा ही आता मला पण सवय लागली की सीन्स वाचून, आणि त्या कॅरेक्टरची नीड होते ॲक्च्युली, त्या सीन्सची नीड असायची की तिथे किती तुम्ही इम्प्रॉम्प्टू बोलला तरी कधी काही गोष्टी पाठ इथे होऊन मग आपण जेव्हा विसरून एखादं सीन करतो, तर त्या गोष्टी ते कॅरेक्टर आपल्याला, आपण किती बाहेर भटकलो तरी ते कॅरेक्टर आपल्याला ढकलतं त्या ट्रॅकवर. सो ही गोष्ट मला मजा आली, ह्या प्रोसेसमध्ये मजा आली मला. तू माझ्या डोक्याला शॉट छोटासा कळून दिला होता, छोटा दिला जर्क. आता प्रियदर्शनी तू सांग, कोणत्या गोष्टीचा शॉट वाटतो की ही गोष्ट खूप डोक्याला शॉट? मी तुला उत्तर आठवायला एवढा वेळ. त्याच्यामध्ये रमून गेली. हो, मी पण सनराईज बघितला तुझ्यासोबत आता. मी सांगू का सिंपल, ट्रेनचा प्रवास खूप डोक्याला शॉट वाटतो. एकदम लोक कचरा करतात ना, त्याचा मला प्रचंड डोक्याला शॉक बसतो. प्रचंड लोक नाही, असं सिव्हिक सेन्स इतकं शून्य का आहे आपल्याकडे? असं कुठेही काहीही टाकतात, खिडकीतनं बाहेर कचरा टाकतात, बसमधनं टाकतात, कारमधनं टाकतात, स्वच्छ रस्त्यावरती कचरा टाकताना लोकांना काहीच कसं वाटत नाही, ह्याचा मला प्रचंड डोक्याला शॉट बसतो. लोक टिश्यू पेपरचा कसाही खूप वापरतात टिश्यूज, त्याचं त्यांना भान नसतं. लोक प्लास्टिक खूप वापरतात, प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये असं थोडंसं पाणी राहिलेलं असतं, तसंच टाकून देतात बॉटल्स, ते पाणी वाया जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या डोक्याला खूप शॉट बसतो. फार इथे सेट्सवरच्या गोष्टी सांगितल्या असं वाटतं. सेट्सवर असं होतं ना की छोट्या मी पण सेट्स किती मस्त बोललो मी, याचा सेट. ओके या येस, पण अंडरलाईन इट मोर. मी आहे इथे बसली आहे. पण नाही, खूप मजा आली, मस्त कुडकुडत हा इंटरव्ह्यू पहिल्यांदा केला आपण. आणि जशी तुमची आता एंट्री झाली लग्नाचा शॉटसाठी जे आता येताना, तशी खऱ्या आयुष्यात लवकर एंट्री अशी तुमची होत. सो थँक्यू सो मच गाईज. आणि बोलते सर दरवेळी की होत कधी सगळ्यांची लग्न लावायची असतात, सगळ्यांची लग्न लावायची, म्हणजे राजश्री मराठीला त्या लग्नाला जाऊन त्याचं फुटेज घेता येईल. झालं. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.